श्रावण महिना हा भगवान शंकराच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र महिना मानला जातो। या महिन्यात श्री महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भक्त उपवास करतात, पूजा करतात आणि श्रावणातील प्रत्येक दिवशी खास करून श्रावणी सोमवारी महादेवाला नैवेद्य दाखवला जातो। परंतु अनेक भक्तांना प्रश्न पडतो की नैवेद्य कोणता दाखवावा। असा प्रश्न तुम्हाला देखील पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। भगवान महादेवाला दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ अत्यंत प्रिय आहेत। श्रावणी सोमवारी तुम्ही तांदळाची खीर, साबुदाण्याची खीर किंवा पंचामृत, दूध, दही, तूप, मध आणि साखर एकत्र करून बनवलेले पंचामृत महादेवाला खूप प्रिय आहे। तसेच बासुंदी किंवा रबडी असे दुधाचे पदार्थ अर्पण करू शकता। जर तुमचा श्रावणातील सोमवारचा उपवास असेल तर महादेवाला उपवासाचा नैवेद्य दाखवावा। साबुदाणा खीर, साबुदाणा वडी तसेच वरीच्या तांदळाचा भात देखील दाखवू शकता। अत्यंत साध्या पूजेमध्ये देखील फळांचा नैवेद्य सर्वोत्तम मानला जातो। महादेवाला बेलपत्र अतिशय प्रिय आहे। बेलपत्र जितके प्रिय आहे तितकेच बेलफळ अर्पण करणे शुभ मानले जाते। केळी, सफरचंद, डाळिंब देखील महादेवांना प्रिय आहे। तसेच काजू, बदाम, मनुके, मखाण्याचा नैवेद्य सोमवारी महादेवांना दाखवला जातो। तसेच दररोज पारंपरिक गोड पदार्थांचा नैवेद्य देखील दाखवला जातो। यामध्ये गव्हाचा शिरा, तिळाचे लाडू, श्रावणात तीळ आणि गुळाचे लाडू अर्पण करणे शुभ मानले जाते, उत्तम मानले जाते। त्यामुळे तिळाचे लाडू देखील तुम्ही नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता। महादेवाला दाखवण्यात येणारा नैवेद्य हा पूर्णपणे सात्विक असावा। त्यामध्ये लसूण आणि कांद्याचा वापर करू नये। तसेच नैवेद्याचे अन्न शिळे नसावे आणि ते बनवताना स्वच्छता आणि पवित्रता पाळावे। महादेवाला नैवेद्य दाखवताना त्यात तुळशीचे पान ठेवू नये, त्याऐवजी बेलपत्र ठेवावे किंवा पाण्याचा शिडकावा करावा। तुम्ही श्रावणात महादेवाला कोणते नैवेद्य दाखवता हे देखील कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा।